ना आम्ही जाधव फॅमिली आहेत ना त्यांच्या घरी आहे आणि ते इतके नशीबवान आहेत की त्यांच्या अंगणातून देवाची स्वारी जाते। भक्तांच्या डोळ्यातील आनंदाश्रू, भक्तांच्या डोळ्यातील आनंदाश्रू सर्व काही सांगून गेले। भक्तांच्या डोळ्यातील आनंदाश्रू सर्व काही सांगून गेले। पाहण्या तुझा हा सुख सोहळा देवा, पाहण्या तुझा हा सुख सोहळा, पाय माझे स्वारीकडे वळले। पाहण्या तुझा हा सुख सोहळा देवा, पाय माझे स्वारीकडे वळले। अशीच काहीशी कंडिशन ना सर्वांची झाली आहे आणि इतकं भारी वातावरण झालं आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत ना, ते अगदी देवाला भेटण्याची आतुरता हेच दाखवून देतं। संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता, त्याबरोबर देवाच्या स्वागतासाठी केलेली तयारी, हे मनमोहक दृश्य, देवाचा शाही संस्थानिक थाट बघून अगदी मन प्रसन्न होतं। आम्ही हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवतो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत पोचवत आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो, डाळपसरीचे वातावरण अगदी गाव आनंदून गेलं आहे। कितीही कार्यक्रम, कितीही सोहळे जरी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितले, परंतु प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्या जागी हजर राहून जो याची देही याची डोळा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतो, तोच खरा अगदी नेक्स्ट लेवल असतो। जबरदस्त असं वातावरण तयार झालेलं आहे। परवाच्या दिवशी श्री देव गिरावळ मंदिर नागझरी येथे देव विसावले आहेत। कालचा दिवस विश्रांती आणि आज मंगळवार दुपारी 2च्या दरम्यान देव निघणार आहेत पुन्हा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी। सो आता मी आलो आहे चव्हाट्याकडे, घरातून तयारी करून बाहेर पडलो आहे आणि आता थेट जाऊया गिरावळ मंदिर नागझरी येते आणि तिकडनं देव आपली दैविक कामं करून बाहेर पडणार आहे। पुन्हा एकदा हा सुख सोहळा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा। आता आहे ना दुपारचे 1:30 वाजले आहेत आणि आम्ही जोशांच्या कारने जातो आहे तिकडे गिरावळ मंदिर नागझरीच्या तलावाकडे। मी आहे इकडे, जोशी आहेत, त्याच्यानंतर इकडे वेदांत आहे आणि दोडामार्गसून खास आपला हा सुख सोहळा पाहण्यासाठी आलेला समीर आहे। सो आता आपण जाऊया मंदिराकडे। आता आम्ही नागझरीचा जो चढाव आहे ना तिकडे येऊन आम्ही थांबलो आहे। आता जातोय चालत वरती आणि इकडे सगळी तयारी चालू आहे। इकडे कार्पेट वगैरे घालण्याचं काम चालू आहे बघा। हे बघा, सगळेजण देवाच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत। इकडे आपला मित्र बाबू कदम आहे। एक नंबर वातावरण झालं ना 2 दिवस एकदम, म्हणजे प्रश्नच नाही, भारीच म्हणजे रामेश्वराची स्वारी बाहेर म्हणजे इथे नाथपुरा। आता फक्त देव आणि आम्ही 7 तारीखपर्यंत होय मांडणी स्थळात जाईपर्यंत आम्ही सगळे देवाच्या सानिध्यात बस। आता किती वाजता बाहेर पडतील साधारण? आता बरोबर 1:45 झाले ना, राजकोट आले की ती 2:30 वाजता बाहेर पडते। ओके चल, ओके आता ना देव पारकरांच्या तिकडे आहेत। आपला नागझरीचा जो उतार आहे त्या रस्त्याच्या बाजूला, आणि किती भाविक पब्लिक रयत या देवाबरोबर आहेत ते बघा, दाखवतो।
तरी दिलेल्या पाऊल घ्या. पुढे जी का त्याच्या मनात मदतीचे हेतू तिथे सफल करावा. कुटुंबातील शांती समाधानाचे मिळावा. पुढ्या पूर्व कार्यामध्ये कार्यक्रम पुढावा. काही जरी जागृत असतात काही पुढे हा जिल्हा मात्र जेवढी टोळी जेवढी पाऊल हे बघा गुडघे सांगा येत काय काम बाय कर बाय आत्ता देवस्वारी आली आहे ती भांडारवाडीमध्ये आणि भांडारवाडीमध्ये रणजित पांगे त्यांच्या घराकडनं देव झुलव्यावरती घेतात जे आता तुम्ही बघितलं आणि इकडच्या काही तळ्या आहेत त्या झुलव्यावरतीच घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर अमित गावकरांच्या घराकडनं देव धावत मळ्यातून कशा पद्धतीने देव धावताना ते दाखवतो. तो एक विलक्षण क्षण तुमच्यापर्यंत पोचवूया. छान वाटते सगळेजण इकडे हा क्षण अनुभवण्यासाठी इकडे मळ्यात येऊन थांबले आहेत. सगळे देव जे आहेत ते आता धावत जाणार आहेत आपल्या ठिकाणावरती. किती पब्लिक किती रयत रंबावळ घेऊन आपला रामेश्वर देवस्वारी घेऊन भक्तांच्या भेटीसाठी जात असतो ते.
आणि इकडे आपण भंडारवाडीत आलो. प्रत्येक ठिकाणी ना काही ना काहीतरी सगळ्या ग्रामस्थांनी व्यवस्था केलेली असते आलेल्या भाविकांची. इकडे थंडा लाडू वगैरे आहे छानपैकी. इकडे लाडू आहेत, इकडे थंडा आहे, पायनॅपल. थँक्यू. घेवा ताईला असते तुला असतं की त्या आता आपण टेमकरांच्या घरी आलो आणि इकडे छानपैकी पोह्यांची वगैरे व्यवस्था केली आहे. चहा आणि पोहे सगळ्या आलेल्या भाविकांसाठी. अच्छा हय पण येलं ते थंड काला नाही तर गरम गाव गेलं. हां आता बरोबर आहे. नमस्कार. आता बरोबर गाव आता बोल का. आणि अजून एक बस बरे मी घेतोय मग सांगतो. घेऊ ना. अजूनही देव भंडारवाडीत आहेत. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बरेचसे चाकरमानी या स्वारीला येतात मुंबईवरून. आपली भावकी आली मनोज आहे, इकडे ताई आहे, सगळी फॅमिली मुंबईवरनं या सोहळ्यासाठी आले आहेत. त्यांच्या तिकिटांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. उद्या सकाळी निघणार आहे, त्याच्यामुळे इकडे भंडारवाडीत दर्शन घेऊन ते आता उद्या सकाळी निघतील. इकडे ना आपला मित्र आहे आणि हे तुझी बहीण आणि हे सगळे आपले व्ह्युअर्स आहेत. या डाळापसोरीच्या निमित्ताने मग अशी जसं म्हटलं मी चाकरमानी या उत्सवाला या सोहळ्याला गावी येतात, तसे जे लोक सगळे आपले व्ह्युअर्स आहेत आणि गावी आले आहेत खास या सोहळ्यासाठी. कसं वाटतंय? अरे बरं वाटतं एकदम. म्हणजे सर्व एवढ्या लोकांना बघितल्यावर म्हटलं. आत्ता संध्याकाळचे 6:45 वाजले आहेत आणि देव भंडारवाडीतनं निघाले आहेत. आपल्या भक्तांची सुखदुःख निवारण करून देव मार्गस्थ झाले आहेत पुढील ठिकाणासाठी. किती रयत रुंबावळ आहे बघा देवांबरोबर. आणि हा विलक्षण सोहळा जबरदस्त आपण अनुभवतो. Ahí
पुढे पावन करून घ्या पुढे पुढे तिच्या मुला बळाकडे पावन करून घ्या हा बघ देवा त्याला ठेवलेल्या पावन करून घे पुढे तिच्या कुटुंबात मुला बळाकडे ही सगळी आपली सबस्क्रायबर फॅमिली आपले सगळे चॅनलचे फॅमिली मेंबर आहेत तर देवदर्शनासाठी उभे राहिल्यात देव आहेत तिकडे आणि जस्ट येतील दाखवतो तुम्हाला पावन करून घ्या पुढे आज रखवाडी आजारणे आत्ता ना आम्ही जाधव फॅमिली आहेत ना त्यांच्या घरी आहे आणि ते इतके नशीबवान आहेत की त्यांच्या अंगणातून देवाची स्वारी जाते आणि सगळे त्यांचे फॅमिली मेंबर इकडचे गावाचे ग्रामस्थ इकडे सगळे येऊन आता देवाची वाट बघतायत बघ देवा रामेश्वरा एक विचाराने एक मताने तुझ्याकडे आपण ठीक आहे वर्षाप्रमाणे पुढे ते लेखांच्या कुटुंबात तिच्या मुलाबाळा एका आपली धडपडा त्याची आई सत्य हो करी पुढे आपण जे काय धंदे पाणी करतो त्या धंदे तिच्या भरभराट धंदो चांगला पाहिजे चला बघू तरी देखील आणि खाती अनुभव पटून आज रखवानी आता तुम्ही सामने चालेल ना
बघा आपलं छोटा फॅमिली मेंबर भेटला. नाव कसं तुझं? समर्थ. समर्थ. पुढे समर्थ काय? पुढे काय? समर्थ. व्हिडिओ कोणाचे बघतो बघतो हे मग ते लक्झरी वगैरे आहेत कोणाच्या? लक्झरी वगैरे आहेत त्या तुमच्या? लक्झरी आहे, गाड्या आहेत ना? काय नाव आहे गाडीचं? नाव सांग. सौरभ जोशी सारखा व्हिडिओ ब्लॉग बनवतो. काय नाव आहे? हां एक थँक्यू. त्याला सांग हात मिळव त्याला. ओके व्हिडिओ बघितले तुझे धावपळणीचे. ओके थँक्यू. नाव कसं तुझं? नाव सांग तू. नाव सांग. तू सौरभ जोशी सारखा टीव्ही वरती येणार. नाव सांग. सौरभ जोशीचा फॅन आहे तो. आमच्याकडे पण तेच आहे. सौरभ जोशीचा सगळे गाणे माहिती आहेत. हा आपला मित्र आहे आणि ह्याची हे बघा हे सगळे आपले छोटे फॅन आहेत. तुझं नाव कसं? साईज. साई. साई. साई ना? साईस. साईस. बघतोस तू व्हिडिओ नक्की? हो माहिती आहे त्यांना ओळखतं. ब्राह्मणदेव मंदिराची तळी आहे ना तिकडे छानपैकी फाउंटन केलं आहे. आता थोडंसं काळोख आहे त्याच्यामुळे दिसत नाही पण भारी वाटतं. कारंजा केल्या आणि इकडे फटाक्यांची आतिषबाजी. इकडे ना गावडवाडच्या ग्रामस्थांनी देवाबरोबर आलेल्या रयतेला महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. रात्रीचे 9:30 वाजत आले आहेत आणि देवाबरोबरची रयत तुम्हाला दाखवते. या मंदिराच्या मागणं लाईन चालू झाली आहे आणि ही सगळी देवाबरोबरची आलेली सगळी रयत रोंबावळ म्हणतो ती सगळी. खूप छान नियोजन केलं आहे. सर्वांना रांगेमध्ये महाप्रसाद देत आहेत आणि खूप भारी वाटतं आहे. प्रत्येकाचे या सोहळ्याला छोटे गाव आहे ना पण हात लागत आहेत आणि या निमित्ताने सगळेजण या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी इकडे आले आहेत.
डिश घेऊन लाईन आणि इकडे एक काउंटर लावला आहे जेवणासाठी. गर्दी आहे, गर्दीचा उच्चांक थांबा परत तुम्ही जाळा आवला एकदा 4-5 जणांना करू पाहिजे आराम आणि जरा द्या बस. थोडी हा थोडी थोडी एकदम थोडी बस. साधारण आता 10 वाजले आहेत आणि आत्तापर्यंत 4,500 ते 5,000 पत्रावळी संपलेल्या आहेत. म्हणजे 4,500 ते 5,000 आपल्या रयत रोंबावांनी सगळं जेवण महाप्रसाद इकडे घेतलेला आहे. महाप्रसाद कुठे बनवला आणि अजूनही बनवत आहेत श्रीदेव रामेश्वर या सर्वांना दीर्घायुष्य देव आणि असंच खूप छानपैकी त्यांच्या हातून ही सेवा घडो. तुम्हाला महाप्रसाद कुठे बनवला आहे ते दाखवतो आहे बघा. इकडे 1 2 3 4 5 अशा चुली मांडल्या आहेत इकडे. ही महाप्रसाद म्हणजे वाटाण्याची बटाटा कोरमा ओके. आणि इकडे डाळ आहे आणि इकडे अजूनही तांदूळ शिजत घातलेले आहेत. बरीचशी मंडळी अजून जेवायची आहेत. खूप छानपैकी नियोजन केलं आहे इकडे. त्याच्यात काय भात आणि इकडे खीर. इकडे खीर केले आणि जे महिला वर्ग जे आहेत तिकडे पापड भाजून देण्याचं पापड तळून देण्याचं काम करतात. आणि तिकडे शिजलेला संपूर्ण भात इकडे आणून इकडनं संपूर्ण आपल्या रयतेला जेवण देतात, भात देतात. काउंटरवरती सप्लाय केला जातो. आणि हे सगळी आहेत आपले मित्रमंडळी, आपल्या गावडवाडचे सगळे ग्रामस्थ. अजूनही बघा मागाशी किती गर्दी होती. बरीचशी लोक जी आहेत ती जेवण गेली आहेत आणि बाकी काही आहे. हे बघा आपले सगळे वरचे मित्र, यांचं लक्ष नाही याकडे. तुटान पडलं छान आहे, छान मस्त केलं ना महाप्रसाद. प्रश्नच नाही, एक नंबर छान. कधी तुला फोटो उद्या सकाळी. हा अगदी एक नंबर कॅच भेटलं, एक नंबर. होय होय तकडे टाकले नाही लोक. आणि सगळ्यांनी इकडे मस्तपैकी या लॉनवरती ना बसून, या मोकळ्या जागेत बसून ना सगळ्यांनी महाप्रसादाचा आनंद घेतला आहे. खूप छान वाटलं, अगदी जबरदस्त. आणि आपले यंदा ह्या दिवशी, आजच्या या तिसऱ्या दिवशी खूप जण आपले सबस्क्रायबर फॅमिली भेटले. त्यापैकी हे दादा इकडे आहेत, जेवत आहेत. सगळे खूप छान जबरदस्त नियोजन. आणि हे पुण्या बिण्यावर नाही इलं ना हे. तर मित्रांनो आजचा हा तिसरा दिवस आणि काल देवाने विश्रांती घेतलेली. आज गावडवाडी ब्राह्मण देव येथे देव स्थिरावले आहेत. उद्या इकडनं पुढील जागी किंवा पुढील वाडीत प्रस्थान करतील. आणि खूप छान हा सुख सोहळा आम्ही आज या स्वतः इकडे हजर राहून अनुभवला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि असं जबरदस्त वातावरण, 5,000 रयतेला जेवण घालणं सामान्य गोष्ट नाही आहे. आणि खूप जबरदस्त देवाचा उत्साह, त्याचप्रमाणे भाविक भक्तांचा उत्साह जबरदस्त होता. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळपसोरीचा तिसरा दिवस खूप छानपैकी अनुभवला. आज देव इकडे थांबलेले आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.